सरांच्या सोबत आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याची सुरुवात स्ट्रायकर यांच्या दिशेने वन अँड ओनली द कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग गोपाळ बटा, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने कुशल पेडणेकर, बॉलिंग मार्कवर इलियास अल्मेडा, एकमात्र खेळाडू ज्याने या स्पर्धेत मेडनवर टाकण्याचा पराक्रम केला आहे. वेंगुर्ला तालुक्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अनेक मैदान आणि स्पर्धा गाजवणारा खेळाडू बॉलिंग मार्कवर. पहिलाच चेंडू गीतेश गावडे स्टँड कडून, पहिल्या चेंडूवर रिव्हर्सिपचा फटका, स्वीट हिट पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषा पार षटकार. अतिशय सुंदर सुरुवात, कोणी अपेक्षा केली नव्हती अशा प्रकारच्या सुरुवातीची. गोपाळ भटासारखा खेळाडू बॅटिंग मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, दोन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, पहिला चेंडू अपस्टम्पच्या बाहेर. गोपाळ भटाने आधीच ठरवलं होतं चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून रिव्हर्स खेळायचा आणि अगदी सुंदर षटकार. कोण म्हणतं सकाळच्या सत्रात मोठे फटकं खेळणं खूप कठीण असतं. गोपाळ भटाचा हा पहिलाच फटका पाहिल्यानंतर वाटतंय की फलंदाजी खूप सोपी वाटते या मैदानावर. पहिल्याच चेंडूवर 6 धावा. गोपाळ भटा एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या खात्याची सुरुवात करतोय. ज्या पद्धतीने सनम साळगावकर, लल्ला यादव, साई नाईक, जॉनी फर्नांडिस आपल्या इनिंगची सुरुवात करतात रिव्हर्स स्वीपच्या षटकारानिशी, अगदी तशीच सुरुवात एक वेगळा गोपाळ भटा पाहायला मिळतोय पहिल्याच चेंडूवर. इलियास पुन्हा एकदा आपल्या मनात थोडेसे वेगळे आखाडे आखत बॉलिंग मार्कवर दुसऱ्या चेंडूसाठी. उडालेला झेल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि गोपाळ भटा बाद. इलियास फर्नांडिस, ते इलियासचं आपण कौतुक केलं होतं. पहिला चेंडू थोडासा भरकटला, षटकार, पण त्यानंतर इलियासची वापसी आणि गोपाळ भटा सारखा एक खंदा मोहरा गळायला लागतोय. 2 चेंडूत 6 धावा करून गोपाळ माघारी परततोय. एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरावते 6. शुभम आरोलकर मैदानात प्रवेश करतोय गोपाळ भटाची जागा घेण्यासाठी. एक मोठा धक्का पहिल्याच 2 चेंडूवर इलियासने दिला. ज्या इलियासने वेंगुर्ला आणि शिरोडा आपल्या सिंधुदुर्गातील अनेक संघांसाठी गेले अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामने आपल्या संघाला एक हाती जिंकून दिले. असा इलियास आपल्या नावारूपाला साजेशी गोलंदाजी. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर गोपाळ भटासारखा खंदा मोहरा गळाला. धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा. आजच्या दिवसात अनेक विशेष पारितोषिकं पाहायला मिळतील. फोर्स इंडियाच्या वतीने प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी आकर्षक टी शर्ट आणि सर्वाधिक षटकारासाठी एक आकर्षक बॅट सुद्धा. स्वीप करण्याचा होता प्रयत्न, गलीच्या दिशेने चेंडूचा प्रवास निर्धाव होतोय समाप्त. तिसरा चेंडू होतोय समाप्त. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 6. नरेश हॉटेलच्या वतीने हॉटेल मालक नरेशजी यांच्या सौजन्याने प्रेक्षकांसाठी आज विशेष पारितोषिक. षटकाराचं रूपांतर झेलात करणाऱ्या प्रेक्षकासाठी 1.25 लिटर थंडा. पुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने हलकेच ड्राईव्ह करतोय. 1 धाव एकेरी धावेनिशी शुभम आरोलकर आपल्या खात्याची सुरुवात करतोय. धावसंख्या होते ती 7. प्रेक्षकांसाठी 2.25 लिटर थंडा हॉटेल नरेशच्या सौजन्याने. धावसंख्या 7. सुंदर चेंडू होता. थोडासा आवाज आला होता, मात्र हा आवाज बॅटचा होता, पॅडचा होता की वाऱ्याचा होता. प्रेक्षकांच्या खेळाडूंच्या प्रतिक्रिया बघून वाटतंय की हा झेल होता. विकेटकीपर थोडासा बीट होतोय. दुसऱ्या प्रयत्नात झेल घेण्याचा प्रयत्न सुद्धा असफल राहिला. धावसंख्या स्थिरावली 7 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर. आखूट टप्प्याचा चेंडू पुल करतोय डीप फाईन लेगच्या दिशेने. शॉर्ट फाईन लेग या चेंडूच्या मागे
शेवटच्या क्षणी चेंडूवर ताबा मिळवतोय, फेक येते विकेट किपरच्या दिशेने, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 3 धावा पूर्ण. शेवटच्या चेंडूवर 3 धावा, पहिल्या चेंडूवर षटकार, गोपाळ भटाची विकेट, एक सुटलेला झेल, अशा अनेक नाट्यमय घटनांनी परिपूर्ण असणारं पहिलं षटक होते समाप्त. आजच्या दिवसातील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर यशोदा वॉरियर्स कलंबिस्त संघाविरुद्ध सुपर स्कॉट परबोडा संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा. आजचा दिवस खूपच खास. गेले वर्षभर ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, छत्रपती मित्रमंडळ भटवाडी वेंगुर्ला आयोजित छत्रपती चषक 2021 सिंधुदुर्ग प्रीमियर लीग, आज अंतिम दिवस. अंतिम दिवसातील पहिला सामना. दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी येतोय सर्वेश नाईक. नगराध्यक्ष चषक 2020 सावंतवाडी जिमखाना मैदानावरची स्पर्धा ज्या खेळाडूंनी गाजवली, असा एक गुणवान गोलंदाज बॉलिंग मार्कवर येतोय पॅव्हलियन कडून. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन या षटकातील हा पहिलाच चेंडू कुशल पेडणेकरसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा इरादा असफल, उरलेलं काम विकेटकीपर पूर्ण करतोय. अजूनही क्षेत्ररक्षकांची मर्यादा, फक्त 2 खेळाडू असतील 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. लॉंगॉनच्या दिशेने एक खेळाडू पाहायला मिळतोय, डीप मिड विकेटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक. उर्वरित सर्व खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या अगदी एजवर पाहायला मिळत आहेत. दुसरा चेंडू सर्वेशचा, ऑन द राईज खेळतोय कव्हरच्या दिशेने, अतिशय सुंदर फटका, कॉपी बुक शॉट ज्याला म्हटलं जातं, अपेश ड्राईव्ह असं ज्याचं वर्णन करता येतं, असा फटका. 2 धावा होत आहेत पूर्ण आणि या दरम्यान 3 धावा पूर्ण. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या इनिंग मध्ये दुसऱ्यांदा सलग 2 चेंडूवर आपण 3 धावांचा फटका पाहिला. 3 धावा सलग 2 चेंडूवर धावून पळून पूर्ण करणं खूप कठीण काम. अर्थात हे खेळाडू सुद्धा वर्षभर आपल्या स्टॅमिनावर लक्ष देऊन असतात, आपल्या फिटनेसवर लक्ष देऊन असतात. दाजी नाईक सारख्या खेळाडूकडे पाहिल्यानंतर कळतं या फिटनेसचं महत्त्व. सलग 2 चेंडूवर तिहेरी धाव्यांचे फटके 2 खेळाडूंकडून. पहिल्यांदा शुभम आरोलकर आणि त्यानंतर कुशल पेडणेकर. एकूण धावसंख्या स्थिरावते 13 धावा, 13. पुन्हा एकदा सर्वेश, पहिल्या 2 चेंडूची सांगता, 2 चेंडू 3 धावा खर्च करतोय आणि तिसरा चेंडू घेऊन येतोय शुभमसाठी. शुभम आरोलकर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, स्विच करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क न येता चेंडू मेडन समाप्त होतोय. धावसंख्या 13 वर स्थिरावलेली. सर्वेश नाईक आता मात्र आपल्या नावारूपाला साजेशी गोलंदाजी. तिसरा चेंडू समाप्त, चौथा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा पिच ड्राईव्ह पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या दिशेने. पहिला टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडूवर नियंत्रण. 2 धावा पूर्ण. या दुहेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 15. दुसरं षटक प्रगतीपथावर. सर्वेश बॉलिंग मार्कवर. शुभम आरोलकर एक तिहेरी धावेचा फटका, एक दुहेरी धावेचा फटका आणि एक सिंगल सुद्धा. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा होता. मानस धावचीची संधी आणि जीवदान. कुशलला जीवदान मिळतं. एक साधी सोबी सर्वेश संधी तुझ्याजवळ होती धावबाद करण्याची. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं पॉइंटच्या दिशेने. रिव्हर्स स्वीपचा फटका होता, जमिनीलगतचा फटका. क्षेत्ररक्षण खूप सुंदर वेगाने फटका ट्रॅव्हल केला होता आणि सर्वेच्या दिशेने थ्रू सुद्धा खूप सुंदर आला होता. एक जीवदान मिळत आहे कुशल पेडणेकरला. निर्धारित षटकात गोपाळ भटासारखा खंदा मोहरा स्वस्तात गारद झाल्यानंतर कुशल सारख्या मोठ्या फलंदाजाला मिळालेले जीवदान. धावसंख्या स्थिरावलेली 15 या धावसंख्येवर. ढिल्या हाताने खेळतोय फटका मिड ऑफच्या दिशेने. 1 धाव अगदी सहज पूर्ण होते आणि एकेरी धावेनिशी दुसऱ्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. एकूण 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 16.
छत्रपती चषक 2021 प्रथम क्रमांक रुपये 75,000 माननीय आमदार श्री नितेशजी राणे साहेब यांच्याकडून आकर्षक कायमस्वरूपी चषक परशुराम रामचंद्र वारंग साई छाया कॅशू इंडस्ट्रीज भटवाडी वेंगुर्ला यांच्या वतीने द्वितीय पारितोषिक रुपये 50,000 छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला यांच्याकडून आणि आकर्षक चषक निलेश उर्फ पापू कदम युवा सामाजिक कार्यकर्ते बांदा यांच्याकडून तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी विभागून 30,000 रुपये चषक योगेश नाईक नाईक ॲग्रो एजन्सी वेंगुर्ला आणि चतुर्थ क्रमांकाचा चषक कैलासवासी शिवदास गणेश सातार्डेकर यांच्या नातू कुमार मंथन मुकुल सातार्डेकर यांच्याकडून अनेक वैयक्तिक पारितोषिक सुद्धा मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज अंतिम सामना सामनावीर उदयोन्मुख खेळाडू या सर्वांसाठी अनेक पारितोषिक सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त धावसंख्या होते ती 16 तिसऱ्या षटकात बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा इलियास अल्मेडा पहिल्या षटकात पहिला चेंडू फक्त महागडा केल्यानंतर ज्याने गोपाळ भटाची एक प्राइज विकेट आपल्या संघाला मिळवून दिली ब्रेक थ्रू ज्याला म्हटला जातो असा ब्रेक थ्रू दुसऱ्या चेंडूवर तो सुद्धा गोपाळ भटा या नावाचा सिंधुदुर्ग टेनिस जगताचा स्टार म्हणून गोपाळ भटाकडे पाहिलं जातं जवळपास 32 अर्धशतक टेनिस क्रिकेटवर ज्याच्या नावावर आहेत असा किरवड्याचा हा गुणवान खेळाडू पहिल्याच चेंडूवर षटकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर तंबूच्या दिशेने त्यानंतर जमलेली जोडी कुशल पेडणेकर आणि शुभम आरोलकर तिसऱ्या षटकाची होते ही सुरुवात बॉलिंग मार्कवर इलियास अल्मेडा एकूण धावसंख्या स्थिरावलेली 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाची सुरुवात शुभमचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि एक सुरेख झेल शुभमची खेळी होते समाप्त वैयक्तिक 7 आणि सांघिक 16 या धावसंख्येवर शुभम डीप स्क्वेअर लेगच्या हातात एक साधा सोपा झेल देऊन तंबूत परततोय एक सुंदर हुकचा फटका होता चेंडू बराच काळ हवेत राहिला आणि शेवटच्या क्षणी थोडस अंतर कमी पडलं दुसरा गडी होतोय गारत आणि शुभमची जागा घेण्यासाठी मैदानात प्रवेश करताना दिसतोय तो सुधीर पालियेकर ग्रेट फिनिशर द ग्रेट विकेट कीपर ऑफ सिंधुदुर्ग सुधीर पालियेकर 2 वर्षापूर्वी कुडा हायस्कूल मैदानावर प्रिन्स समादेवी चषक ज्या खेळाडूने सलग षटकारांची आतषबाजी करून गाजवला होता मिडबावची रामेश्वर प्रतिष्ठानची डे नाईटची स्पर्धा अंतिम सामना षटकार मारून ज्याने संपवला होता असा सुधीर पालियेकर मैदानात पावलं टाकतोय शुभम आरोलकरची जागा घेण्यासाठी दुसऱ्या बाजूने कुशल पेडणेकर त्याला साथ देईल 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरावली 16 धावा या स्पर्धेतील मालिकावीरासाठी वेंगुर्ला नगर परिषदेचे नगरसेवक सन्माननीय सुहासजी गौंडळकर साहेब यांच्याकडून माजी सैनिक कैलासवासी दत्तराम विष्णू गावडे यांच्या स्मरणार्थ परबडा ग्रामपंचायत सदस्य हेमंतजी गावडे यांच्याकडून रोख पारितोषिक कृष्णा हॉटेलचे मालक आनंदजी रेडकर यांच्याकडून आकर्षक भेटवस्तू सुद्धा इलियासचा चेंडू खोलवर टप्प्याचा बॅटची आतील कट घेऊन चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने शॉर्ट थर्डमॅन येतोय फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव अगदी सहज पूर्ण आणि एकेरी धावेने धावसंख्या होते ती 17 17 फॉर 2 मालिकावीरासाठी कैलासवासी जयश्री सदानंद धुरी यांच्या स्मरणार्थ सदा स्पोर्ट रेडी यांच्याकडून एक आकर्षक चषक सुद्धा उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यष्टीरक्षक क्षेत्ररक्षक यांसाठी नगरसेवक सुहासजी गौंडळकर साहेब यांच्याकडून रोख रक्कम आणि राजनजी गिरप साहेब सन्माननीय नगराध्यक्ष यांच्याकडून आकर्षक चषक श्याम कौलगेकर यांच्याकडून रोख रक्कम ही सर्व पारितोषिक फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक यांच्यासाठी धावसंख्या होते ती 17 तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त इलियास अल्मेडा बॉलिंग मार्कवर पहिल्या 2 चेंडूंचा खेळ सुधीर पालियेकर मनगटी फटका खेळतोय मिडॉनच्या दिशेने मिडॉन क्षेत्ररक्षक थोडासा मिड विकेटच्या दिशेने सरकतोय एक धाव सुधीरच्या खात्यावर जमा होते या एकेरी धावेनिशी सुधीर पालियेकर आपल्या खात्याची सुरुवात करतायत आणि एकूण धावसंख्या स्थिरावते ती 18 धावा अंतिम सामना सामनावीरासाठी पारितोषिक सानिया नर्सरीचे मालक श्री नामदेव सरमळकर यांच्याकडून रोख रक्कम आकर्षक चषक सदा स्पोर्ट रेडी यांच्याकडून आणि श्याम कोलगेकर यांच्याकडून रोख रक्कम सुद्धा इलियास यांचा पुढचा चेंडू धावसंख्या 18 मोठा फटका खेळण्याचा मानस होता चेंडू राहतोय निर्धाव धावसंख्या स्थिरावलेली उदयोन्मुख खेळाडूसाठी पारितोषिक श्याम कौलगेकर भटवाडी यांच्याकडून रोख रक्कम कैलासवासी रमाकांत राजाराम तुळसकर मातोड स्मरणार्थ श्री गौरव रमाकांत तुळसकर यांच्याकडून आकर्षक चषक एकूण धावसंख्या स्थिरावलेली 18 धावा इलियासचा चेंडू
फटका तर खूप सुंदर, बॅटच्या मधोमध न येता स्टिकर एरियाच्या दिशेने चेंडू आदळतो. एक धाव ते पूर्ण क्षेत्ररक्षण खूपच सुंदर, एक धाव आणि त्यानंतर मिस फिल्डिंग, मात्र बॅकअप खूप सुंदर. फक्त एकेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 19. आणि या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी आकर्षक पारितोषिक, स्पर्धेत दिसणारी सगळी टी शर्ट आपण पाहतोय फोर्स ब्रँडकडून, आणि फोर्स ब्रँडकडून आकर्षक टी शर्ट अंतिम सामना सामनावीरासाठी, आणि जॉर्ज सन्स ई मोटर्स कुडाळ समीर कुडाळकर यांच्याकडून सिक्सर किंगसाठी पारितोषिक फोर्स आणि एक्स ब्रँड शॉपचे मालक समीर मळगावकर यांच्याकडून प्लेअर एडिशन ब्लॅक पॅन्थर बॅट. दरम्यान सुधीर पालियेकर साठी निर्धाव चेंडू. फोर्स ब्रँडकडून पंच, कॉमेंटेटर, आयोजक, स्कोरर यांच्यासाठी आकर्षक टी शर्ट आणि प्रत्येक मॅचच्या सामन्यावरसाठी सुद्धा आकर्षक टी शर्ट. स्पोर्टबॅक असोसिएशन विथ पारास्पोर्ट कणकवली उदयनमुख खेळाडूसाठी आकर्षक टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट, आणि षटकाराचं रूपांतर झेलात करणाऱ्या प्रेक्षकासाठी नरेश हॉटेलचे मालक नरेश परब यांच्याकडून 2.25 लिटर थंडा. पहिल्या 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर गोपाळ बटा बाद. इलियास फर्नांडिसची अतिशय सुंदर गोलंदाजी, जखडून ठेवणारी गोलंदाजी. पहिल्या 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात यशोदा वॉरियर्स कोलंबिस्ता संघाविरुद्ध नाणेफेक हरून प्रथम फलंदाजी करताना सुपर स्क्वॉड संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. काय होईल उरलेल्या 3 षटकात? किती मोठं आव्हान उभं करतोय सुपर स्क्वॉड परबवाडा संघ यशोदा वॉरियर्स कोलंबिस्ता संघासमोर, हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदी समालोचनाचा रेडिओ आवाज सर अशोक नाईक. धन्यवाद बादल. 3 ओवर का खेल समाप्त हुआ और क्या मुकाबला हो रहा है दोनों टीमों के. जो कि टीम मालिक है सर, वो भी मैदान पर अपने टीम के साथ थोड़ी सी बातचीत कर जो कि फिर से वापस. और 3 ओवर के बाद 19 रन टोटल स्कोर बोर्ड पर 2 विकेट के नुकसान पर. बहुत ही बेहतरीन शुरुआत यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट टीम. अब तक की अगर चर्चा की जाए, एक लगभग करीबी कैच था, एक रनआउट का मौका, लेकिन एक क्रिकेट का हिस्सा, ये बातें होती रहती जाएगी मैदान पर. एक बड़ा शॉट गोपाल बटा के बल्ले से पहले है रिवर्स का, और उसके बाद इलियास अल्मेडा को दाद देनी पड़ेगी. बहुत ही अच्छी सफलता गोपाल बटा को चलता किया. और 19 रन 3 ओवर का खेल. बल्लेबाजी बहुत लंबी है. सुपर स्क्वाड परपड़ा वेंगुर्ला क्रिकेट टीम की शानदार बल्लेबाजी है. ये 2 खिलाड़ी तो मैदान पर है, खास करके लेफ्ट हैंडर सुधीर पालियेकर, वो भी मैदान पर उनका साथ दे रहे हैं. उन्हीं के साथ जो कि कुशल पेडनेकर खुद के व्यक्तिगत 8 पर, और बॉलिंग में परिवर्तन कमेंट्री बॉक्स की ओर से. ओवर पेज गेंद उड़ाया इस बार ऑन साइड पर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, मिड ऑन पर गेंद खड़ी हो गई. दूसरे तीसरे चौथे प्रयास में कैच को तब्दील करते हुए कुशल पेडनेकर वापस. सुपर स्क्वाड पर बड़ा क्रिकेट टीम को लगता हुआ तीसरा धक्का. 19 लॉस ऑफ 3 विकेट. डीजे 19 रन 3 विकेट पर. बहुत ही शानदार गेंदबाजी. आज पूरे दिन में 7 मुकाबले होंगे इस मैदान पर. चमचमाती ट्रॉफी, बहुत ही शानदार आयोजन इस टूर्नामेंट का. बड़ा इनाम, हर मैच के लिए टी शर्ट, सुंदर ट्रॉफी, और ये बिल्कुल जो कि इस टूर्नामेंट की खासियत. आज का 5वां अंतिम दिन, और सुबह के सत्र में वेंगुर्ले कैंप मैदान पर जो सम्मानीय अतिथि मान्यवर कक्ष में, उन्हीं के साथ जो दर्शक, आप सभी का एक बार फिर से कमेंट्री बॉक्स में से बादल चौधरी, योगेश परब और मैं अशोक नाइक तहे दिल से आपका हार्दिक स्वागत. फिलहाल और एक नए बल्लेबाज मैदान पर विशाल कावड़े, वो बल्लेबाजी के लिए मैदान पर सफलता मिले. बॉलिंग मार्ग पर सिद्धेश एक सफलता हासिल की. अब बहुत कुछ इन 2 बल्लेबाजों को करना पड़ेगा मैदान पर, क्योंकि ये मुकाबला बस अब जो कि शुरू में जो कि लीग का फॉर्मेट था, आपको एक बार जरूर मौका मिलता था, लेकिन अब मात्र एक को दरवाजा खुल जाएगा, एक का दरवाजा बिल्कुल बंद हो जाएगा इस टूर्नामेंट के साथ. सुधीर पालियेकर स्ट्राइक पर सामना करते हुए. अच्छी गेंद इस बार, बढ़िया स्टॉक, एक कॉपी बुक स्टाइल गेंद को ड्राइव किया इस बार. और जब तक मिड ऑफ पर फील्डर आते, गेंद को उठाते, फील्ड करते. 1 रन के साथ स्कोर आगे निकला. 20 लॉस ऑफ 3 विकेट. 20 रन 3 विकेट पर खेल जारी चौथे ओवर का.
सिद्धेश केदार कमेंट्री बॉक्स की ओर से अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर सामने नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर। नॉन स्ट्राइकर एंड पर 3 गेंदों में अब तक 2 रन। एक शानदार शॉट, शुरुआत बढ़िया रही थी सुपर स्क्वाड परपड़ा वेंगुर्ला क्रिकेट टीम की। गोपाल भट्टा ने एक बहुत ही शानदार करारा शॉट लगाया था, लग रहा था कि आज एक उनकी बड़ी इनिंग देखने को मिलेगी, लेकिन इलियास को दाद देनी पड़ेगी इस टूर्नामेंट में। पूरी टूर्नामेंट में जिस खिलाड़ी ने एकमात्र मेडन ओवर उन्हीं के साथ, और तो किरण परब को भी मैं बहुत जो कि प्रशंसा करूंगा, एक ही ओवर में 3 विकेट चटकाए थे और वही काम किया था इलियास अल्मेडा ने। बहुत ही किफायती गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, अच्छी गेंद, बढ़िया गेंद। और एक नाम लेफ्ट आर्म तेज गेंदबाज कल के मैच में आपने देखा, समीर वेंगुर्लेकर को देखा, बहुत ही शानदार गेंदबाजी की समीर वेंगुर्लेकर ने इस मैदान पर। और पूरे जो कि वेंगुर्ला नगर परिषद के जो कि पूरी टीम है और जो कि सफाई कामगार है, उनको भी बहुत बहुत धन्यवाद देने पड़ेंगे। बहुत ही शानदार विकेट बना है छत्रपति मित्र मंडल की ओर से। इस अच्छे विकेट पर गेंदबाजी की तारीफ करनी पड़ेगी कि किफायती गेंदबाजी हो रही है। फुलर लेन की गेंद, अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, गेंद फिर से निकली विकेट कीपर दिखाई देते हुए ताऊ नाइक। कल के दिन में बेहतरीन खेल, बाला मडगांवकर ने क्या शॉट लगाए, खास करके सामने जो शॉट लगाया, बिल्कुल बेहतरीन शॉट था कल के दिन का। बॉलर के ऊपर से बाला मडगांवकर की बल्लेबाजी कल देखने को मिली। ताऊ नाइक की, दर्शन बांदेकर को देखा, दाजी नाइक को देखा इस मैदान पर, और राजन उर्फ डीके की बल्लेबाजी वो भी देखी कल। जोहेल नाइक क्या बल्लेबाजी, 49 रन बनाए, इस टूर्नामेंट का सबसे हाईएस्ट जो कि बल्लेबाज का, अगर किसी व्यक्तिगत बल्लेबाज का, तो वो बनाया था कल के मैच में जोहेल नाइक ने। शानदार बल्लेबाजी की, 1 रन से दूर हो गए लेकिन बहुत ही बेहतरीन खेल देखने को मिला। फिलहाल शानदार गेंदबाजी, सामने निश्चित रूप से थोड़ी सी जो कि अब तक गेंद बल्ले पर ठीक से नहीं लग रही है बल्लेबाजी में। विशाल कावले स्ट्राइक एंड पर, खाता खोलना पड़ेगा अब तक 3 गेंदों के बाद, ये चौथी गेंद का सामना करते हुए, और अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर एक बार फिर से सिद्धेश। ओवर पिच गेंद, इस बार आड़े बल्ले से खेला, देखना होगा सिंगल बनेगा। बहुत ही शानदार थ्रो, हल्का सा अपील। सामने से यशोदा वॉरियर्स क्रिकेट कोलंबिस क्रिकेट टीम आज पहले गेंद के साथ बिल्कुल लड़ रही है मैदान पर। मालूम है सब कुछ करना पड़ेगा इस मैच में, फील्डिंग हो, बॉलिंग हो या बल्लेबाजी हो, और सुपर स्क्वाड परबड़ा वेंगुर्ला क्रिकेट टीम रनों के लिए बिल्कुल मैदान पर संघर्ष कर रही है। स्कोर हो चुका है 21, लॉस ऑफ 3 विकेट 4 ओवर की समाप्ति के बाद। अब तक के अगर खेल के बारे में मैं बात करूंगा तो बहुत ही एक नियोजनबद्ध गेंदबाजी, अनुशासित गेंदबाजी, फील्डिंग साथ दे रही है। गेंदबाजों को मालूम है फील्डर कहाँ है और उस लाइन के साथ गेंदबाजी हो रही है। दोनों बल्लेबाजों को कोई बड़ा मौका नहीं दे रहा है। लेकिन अगर दूसरी ओर मैं बात करूंगा सुपर स्कोर परपड़ा क्रिकेट टीम को, आपको एक को जोखिम लेनी पड़ेगी। अब बड़े शॉट लगाने पड़ेंगे, पीछे बल्लेबाजी है, नहीं तो ये एक थोड़ा सा कम टोटल का मुकाबला बन जाएगा। तो यहां पर आपको हाथ खोलना पड़ेगा, बड़े शॉट जोखिम तो लेनी पड़ेगी दोनों में से किसी एक बल्लेबाज को। विशाल कावले स्ट्राइक एंड पर, और सामने एक बार फिर से बॉलिंग में परिवर्तन, दूर वाले छोर से सर्वेश नाइक गेंदबाजी के मोर्चे पर। 4 ओवर का खेल समाप्त हुआ और 4 ओवर के बाद 21, लॉस ऑफ 3 विकेट, 21 रन 3 विकेट पर। छोटी गेंद पुल किया, बड़ा खूबसूरत शॉट, इस बार सामने खेला, देखना होगा फील्डर मौजूद है, और सीधा कैच को पकड़ते हुए सामने बॉलर के पीछे और एक धक्का लगता हुआ विशाल कावड़े। आज शुरू से थोड़ा सा लय में नहीं दिख रहे थे, लगातार परेशान हो रहे थे खेलते हुए, और वो वापस निकले चौथे विकेट के रूप में। 21, लॉस ऑफ 4 विकेट। राजन डीजे।
बल्लेबाजी पर रन नहीं बन रहे थे और इसी बीच में एक बड़ा शॉट लगाना चाहते थे, थोड़ा सा दबाव हटाना चाहते थे। अगर सफल होते तो एक शॉट के साथ अपने आप में और विश्वास बढ़ जाता था, लेकिन बहुत ही शानदार फील्डिंग। यही बात इस मैच में मैं देख रहा हूं कि गेंदबाज अपने फील्डिंग के साथ गेंदबाजी कर रहे हैं। मालूम है कहां पर फील्डिंग लगाई है, किस तरह से बल्लेबाज वो अभ्यास बिल्कुल यशोदा वॉरियर्स कोलंबस क्रिकेट टीम होमवर्क करके इस मैदान पर उतर चुके हैं। नए बल्लेबाज नेहाल गाटवाड़ मैदान पर और लेफ्ट हैंडर बल्लेबाज सुधीर पालेकर अपने घर के मैदान पर घर के दर्शकों के सामने। देखना होगा मैदान पर किस तरह से बल्लेबाजी करते हैं। छोटी गेंद हुक करना चाहते थे, देखना होगा रन तो मिलेगा। फाइन लेग बाउंड्री की तरफ सिंगल बना, दूसरे की कोशिश, ताऊ नाइक गेंद को उठाते फील्ड करते, बड़ी देर के बाद 2 रन स्कोर के खाते में। 22 का इशारा अंपायर द्वारा और इन 2 रन के साथ से स्कोर टोटल पहुंचा 23, लॉस ऑफ 4 विकेट। अक्षय कोळंबेकर और विश्वनाथ लिंगायत ये 2 अंपायर मैदान पर, और कमेंट्री बॉक्स में अक्षय पाटिल वो इस मैच के साथ जो कि मजा लेते हुए हमारे कमेंट्री बॉक्स में। फिलहाल सुधीर पालेकर स्ट्राइक एंड पर सामना करते हुए अगले गेंद का लेफ्ट आर्म राउंड विकेट। बड़ा शॉट सामने इस बार लॉफ्ट किया, बहुत ही बेहतरीन शॉट, अच्छा टाइमिंग, लेकिन फील्डर मौजूद है डीप लॉन्ग बाउंड्री पर, दूसरे के लिए पलटे, शानदार फील्डिंग, एक अच्छा थ्रो, उतनी विकेटों के बीच में बहुत ही अच्छा तालमेल, बहुत ही अच्छी दौड़ विकेटों के बीच में। आपको जब बड़े शॉट नहीं लग रहे हैं तो ये क्रिकेट में हमेशा करना पड़ता है। सिंगल डबल के साथ रन को बढ़ाने चाहिए, क्योंकि ठीक से बल्ले पर गेंद नहीं अब तक आ रही है सुधीर पालेकर की। 2 रन और जुड़ गए और 2 रन के साथ से स्कोर पहुंचा 25 रन 4 विकेट पर। इस बार स्टेयर करना चाहते थे ऑफ साइड पर, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद जरूर थी, लेकिन ऑफ स्टंप पर अच्छी लाइन पर फिर से एक बार लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं सर्वेश नाइक। खेल जारी 5वें ओवर का, 5 रन के साथ लगभग सुपर स्कोर पर पड़ा। रन को बढ़ाने पड़ेंगे, रन गति को बढ़ाना पड़ेगा, बड़े शॉट लगाने पड़ेंगे। नेहाल गाटवाड़ डॉन साइकर एंड पर छोटी गेंद इस बार घूम कर मारा, फाइन लेग बाउंड्री पर, अब लंबी दौड़ लगाई जो कि फील्डर ने, लेकिन गेंद निकली फाइन लेग बाउंड्री पर। एक शानदार शॉट, 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। डीजे ओवर का और स्कोर हो चुका है 29। और पहला चौका, पहला छक्का लगा था पहली गेंद पर गोपाल भट्टा के बल्ले से, लेकिन बहुत देर तक इंतजार करना पड़ा सुपर स्क्वाड पर पड़ा क्रिकेट टीम को। दूसरे बड़े शॉट, छोटी गेंद इस बार कट किया, गेंद हवा में कवर पॉइंट पर, लेकिन हाथों को छूती हुई गेंद निकली, पीछे चली गई। कैच का मौका लगभग था, लेकिन कैच छूटा और 2 रन इस बीच में स्कोर में 2 रन मिले। 2 रन के साथ से 31 पर पहुंचा 4 विकेट पर टोटल स्कोर। और इसी के साथ खेल समाप्त होता हुआ 5 ओवर का, 5 ओवर समाप्त हुए, 31 रन। अगर मैं योगेश दोनों टीमों के बारे में अगर बता दूंगा तो सुपर स्क्वाड परबड़ा क्रिकेट टीम को इस ओवर में कम से कम 3 बड़े शॉट लगाने पड़ेंगे। और अगर दूसरी बात करूंगा यशोदा वॉरियर्स कोलंबस क्रिकेट टीम को, अब तक जो आपने किया है वो लाजवाब है, लेकिन ये ओवर आपको मैच का ओवर होगा। जो कुछ करना है इस ओवर में, रनों को रोकना पड़ेगा, विकेट को चटकाना पड़ेगा। अगर सामने वाले टीम ने 2 या 3 बड़े शॉट लगाए तो 45-50 का टोटल इस विकेट पर, इस मैदान पर सुबह के सत्र में एक फाइटिंग टोटल होगा आपके सामने। बॉलिंग मार्ग पर दिखाई देते हुए ताऊ नाइक और एक निश्चित रूप से इस सिंधुदुर्ग प्रीमियर लीग के हाथोड़ा बल्लेबाज, बड़े बड़े लंबे लंबे शॉट, खास करके जो ऑफ साइड पर कट मारते हैं या ऑन साइड पर पुल का शॉट खेलते हैं, वो बहुत ही उनका देखने लायक होता है। नेहाल गाटवाड़ स्ट्राइक एंड पर और एक विस्फोटक बल्लेबाज, पिछले मैच में बहुत ही शानदार एक लंबा छक्का लगाया था। अब मात्र वक्त आ चुका है
इस ओवर की मैं बात फिर से करूंगा, 2 या 3 बड़े शॉट, और सामने दूसरी बात, इस ओवर में आपको बड़े शॉट को रोकना पड़ेगा। विकेट मिले या न मिले कोई फर्क नहीं रहेगा, लेकिन बड़े शॉट को रोकना पड़ेगा। ताऊ नाइक अपने बॉलिंग मार्क पर कमेंट्री बॉक्स की ओर से राइट आर्म ओवर द विकेट, और सामने नेहाल गाटवड़। ऑफ स्टंप पर यह गेंद नीचे रही, देखना होगा विकेट कीपर के पीछे चली गई। ये अतिरिक्त रन, 1 रन के लिए निकले, दूसरे रन के लिए निकले, 2 रन इस बीच में पूरे के दोनों बल्लेबाजों ने। थ्रो पहुंचा विकेट कीपर के हाथों में, एक शानदार थ्रो, 22 का इशारा अंपायर का, और 2 रन के साथ 33 रन 4 विकेट पर। आखिरी ओवर का खेल, 5 गेंदों का खेल बाकी। नेहाल गाटवड़ स्ट्राइक पर, नॉन सेकंड पर सुधीर पालियेकर, 10 पर खुद के व्यक्तिगत बल्लेबाजी। बढ़िया शॉट, इस बार ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री पर फील्डर तेजी के साथ निकले, गेंद को उठाते फील्ड करते, सिंगल पर संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाजों को। टॉस जीता, टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट टीम। सामने बल्लेबाजी दी सुपर स्क्वाड परपवाड़ा वेंगुर्ला क्रिकेट टीम को। आज आखिरी दिन इस टूर्नामेंट का, 5वां दिन, और राउंड विकेट ताऊ नाइक अपने बॉलिंग मार्क पर, लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए राउंड विकेट। 34 टोटल स्कोर 4 विकेट पर, 34 रन 4 विकेट पर। अब तक 2 बड़े शॉट, एक पहली गेंद पर गोपाल भट्टा का लाजवाब रिवर्स का शॉट छक्का, और उसके बाद सुधीर पालियेकर पहली गेंद पर, और उसके बाद 5वें ओवर पर इंतजार करना पड़ा बल्लेबाजों को। ओवर पिच गेंद, बहुत ही शानदार शॉट, देखना होगा फील्डर मौजूद, अपने आप को झोंका जरूर, लेकिन गेंद निकली शरीर को टकराती हुई, बाउंड्री लाइन को पार करते हुए गेंद, 4 रन के लिए राजन। पर कई ऐसे जो कि फील्डिंग भी देखने को मिली, सुंदर जाधव हो, अक्षय गाटवड़ हो, वासुदेव गावड़े, क्या फील्डिंग देखी इस मैदान पर। एक प्रकाश ठाकुर, बहुत ही बेहतरीन फील्डिंग देखी, और ये भी मैं तो कहूंगा बढ़िया फील्डिंग थी। अपने आप को शरीर जो कि झांक दिया था, लेकिन गेंद शरीर को टकराई, शॉट में ताकत थी, और लॉन्ग ऑन बाउंड्री पर 4 रन, 4 बहुमूल्य रन स्कोर के खाते में, और अगली गेंद इस बीच में। और पिच गेंद, इस बार सुंदर शॉट ऑफ साइड पर, सिंगल, नो बॉल का इशारा अंपायर का, नो बॉल के साथ और 1 रन जुड़ गया, यानी मिले टोटल 2 रन स्कोर के खाते में। और ये नो बॉल की जो गेंद होती है, यह बिल्कुल गेंदबाजी के लिए डर होता है मैदान पर। बल्लेबाज किसी भी तरह से सोचता है एक बड़ा शॉट इस फ्रेट की गेंद पर, और वो अगर लगा तो निश्चित रूप से फायदा होगा। सुपर स्क्वाड परपवाड़ा वेंगुर्ला क्रिकेट टीम का स्कोर हो चुका है टोटल 40 रन 4 विकेट पर। आखिरी ओवर का खेल मैच का चलता हुआ, नो बॉल के साथ फ्री हिट की गेंद, नेहाल गाटवड़ सामने स्ट्राइक एंड पर, ताऊ नाइक अपने फील्डिंग को ठीक ठाक कर रहे हैं। चेंज ऑफ पेस, बड़ा शॉट, लेकिन देखना होगा गेंद खड़ी हो गई डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर। फ्री हिट की गेंद थी, शानदार, और 1 रन पूरा किया। फ्री हिट की गेंद थी, थोड़ी सी शायद कैच के साथ रुके थे, वो भूल गए कि ये फ्री हिट की गेंद है, लेकिन दूसरे रन के लिए निकलना चाहिए था। लेकिन सही बात है, सुधीर पालियेकर को मौका दिया सामने नेहाल गाटवड़ ने, और 1 रन मिला स्कोर में, 1 रन के साथ स्कोर बढ़ा 41 रन 4 विकेट पर। ताऊ नाइक राउंड विकेट, लेफ्ट हैंडर के लिए, राइट हैंडर के लिए ओवर द विकेट। आखिरी ओवर, सामने बल्लेबाज 15 पर खुद के सुधीर पालियेकर। शॉट ऑफ लेन गेंद ऑफ स्टंप पर, इस बार ऊपर नहीं उठी, जो उम्मीद थी बल्लेबाज की। जिस तरह से सुधीर पालियेकर ने बल्ला जोरदार घुमाया था, गेंद नीचे रही थोड़ी सी, और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। तो पहले इनिंग की आखिरी गेंद
लास्ट बॉल टू गो। सुधीर पालेकर आखिरी गेंद पर देखना होगा क्या करते हैं। बड़ा शॉट मिड विकेट बाउंड्री पर। इस बार ओवर पिच गेंद, ताऊ नाइक पहली बार गलती कर बैठे। ओवर पिच गेंद दी और स्लॉट में मिले सुधीर पालेकर के। एक शानदार शॉट 6 रन के लिए। टोटल हो चुका है 47, टारगेट 48। मैच को जीतने के लिए कमेंट्री बॉक्स में जरूर बदला होगा, लेकिन हम कॉल करते हैं। आइए प्लीज, आदि आर्यन देवली और बांदेश्वर बांदा। बांदेश्वर बांदा और आदि आर्यन देवली दोनों टीम कैप्टन कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। आदि आर्यन देवली और बांदेश्वर बांदा। टारगेट 48 का। आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचं आहे। संदेशजी कुबल, आपलं सहर्ष स्वागत। आपण आमच्या मान्यवर कक्षात यायचं आहे। कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय। योगेश परब येत आहेत आपल्या समोर। 36 चेंडू 48 धावा असं समीकरण या सामन्यातील। कर्णधार या बांदेश्वर बांदा आणि आदि आर्यन देवली दोन्ही कॅप्टन। तुमचे टीम लिस्ट आणि टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स पाशी या। हॅलो, स्पर्धेच्या माध्यमातून संदेश कुबल यांचं आगमन होत आहे। मंडळाच्या वतीनं त्यांचं खूप खूप स्वागत होत आहे। गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जात आहे। आज खूप खूप शुभेच्छा। अमित उर्फ खास करून परिचित शाहरुख, आज वाढदिवस। शाहरुख, हॅपी बर्थडे। खूप खूप आणि शुभेच्छा वाढदिवस। त्यानंतर अजून एक व्हॉलीबॉलपटू सुंदर पद्धतीचं खेळाचं प्रदर्शन करतोय। टेनिस क्रिकेटचं आमचा सर्वांचा लाडका मित्र महेंद्र मोचेमाडकर उर्फ मयू मोचेमाडकरचा आज वाढदिवस आणि मयू मोचेमाडकरला कमेंट्री बॉक्स मधून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। धन्यवाद अशोक चिराग, धन्यवाद बादल। गेले 4 दिवस चालू असलेला रणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळ्यासारखा या मैदानावर नटला जातोय। पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त। यशोदा वॉरियर्स कोलंबिस संघ कडवा मारा करत प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचा प्रयत्न करत प्रतिस्पर्धी संघाला 47 या धावसंख्येवर रोखलं जात आहे आणि 48 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे। तो येणाऱ्या काळात 36 चेंडूंमध्ये रिचर्ड साल्डाना एका बाजूनं, ताऊ नाईक सारखा एक खेळाडू, युवा खेळाडू सागर आपल्याला पाहायला मिळतोय। तो शिवराम शिरोडकर सुरेख फटकेबाजीनं केली 41 धावांची 16 चेंडूमध्ये। आणि आज बघूया या मैदानावर एका बाजूनं लगान बाळा या नावानं ज्याला संबोधलं गेलंय, फिरकी गोलंदाजी म्हणून ज्याची ख्याती त्यानं आपल्या गोलंदाजीवर नाचवली, तो गोलंदाज आज काय या मैदानावर कार्य करतोय। कर्णधार आदि आर्यन देवली आणि बांदेश्वर बांदा दोन्ही कॅप्टन नाणेफेकीसाठी या। तसंच स्वागत होतंय कॉमेंट्री बॉक्स मधून प्रदीप देऊलकर। पहिल्या दिवशी ज्यांनी सुंदर असं समालोचन केलं ते त्यांचं या ठिकाणी आगमन होतंय। प्रदीप देऊलकर, तुमचं सहर्ष स्वागत। त्या अगोदर बांदेश्वर बांदा आणि आदि आर्यन देवली दोन्ही कॅप्टन नाणेफेकीसाठी। त्याचबरोबर तुमचे टीम लिस्ट काही बदल असतील तर नाणेफेकीपूर्वी सांगा। दाजी नाईक या ठिकाणी या। त्याचबरोबर आजच्या दिवसात जे संघ खेळत आहेत तुमच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सूचना, आपल्याला जर मैदानात जायचं असेल पाणी घेऊन तर फक्त 3 ओव्हर नंतरच जा, मध्ये मध्ये परत जाऊ नका, कारण आज 7 सामने एकंदरीत संपूर्ण दिवसात खेळवायचे आहेत। त्यामुळे 3ऱ्या षटकानंतरच फक्त मैदानात तुम्ही जायचं आहे पाणी घेऊन। या सूचनेकडे कृपया लक्ष द्या। दाजी नाईक लवकर या, उशीर करू नका। या ठिकाणी नाणेफेकीसाठी यानंतर सामना होतोय आदि आर्यन देवली विरुद्ध बांदेश्वर बांदा या दोन संघादरम्यान। दोन्ही कॅप्टन लवकर या। धन्यवाद अशोकजी। गेले 4 दिवस चालू असलेला रणसंग्राम आजचा हा अंतिम दिवस। साखळी फेरीतील सामन्यांची समाप्ती होते आणि त्यानंतर या क्वार्टर फायनलला जो संघ विजय होईल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला नमस्कार करावा लागेल।
छत्रपती चषक 2021 हा रणसंग्राम छत्रपती मित्रमंडळ आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचा हा रणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळा या मैदानावर रंगला जातोय आणि सकाळच्या सत्रात सुपर स्क्वॉड परवाडा संघ नाणेफेक करल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना 47 या धावसंख्येवर मजल मारत प्रतिस्पर्धी संघाला एक थोडस नाजूक असं आव्हान ठेवतोय संघासमोर. म्हणजे सकाळचं सत्र आहे, फायटिंग टोटल आहे, समोर गोलंदाजी आहे, एका बाजूने फलंदाजी आहे. बघूया कोणता संघ विजयाचा झेंडा आपल्या बाजूने फडकवतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. आज फलंदाजीमध्ये थोडीशी कमी, गोलंदाजीमध्ये कलात्मक गुण प्राप्त करावे लागतील. तो सुपर स्कोर प्रबळ संघाच्या बाजूनं विशाल, स्ट्रायकर एंडला फ्रँकी, अनस्ट्रायकर एंडला रिचार्ड साल्टाना. फाईन लेगच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय, जवळ चेंडू पाशी क्षेत्ररक्षक पाहिला मिळतोय, चेंडू अडला जातोय. एकेरी धावसंख्येची पावलं ही तिहेरी धावसंख्येकडे वळवायची होते. जोखमीची धाव पुन्हा एकदा निर्माण करायची होते. थोडंसं या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळतोय एका बाजूनं. यशोदा वॉरियर्स कोलंबिया संघाचा धावसंख्येचा श्री गणेश आल्यानंतर 2 धावपलकावर पहिल्या चेंडूचा चालय खेळ समाप्त. योगेश, मी म्हणेन की या मॅच मध्ये जो शेवटच्या चेंडूवर सुधीर पालेकरने षटकार ठोकला, कदाचित ही मॅच जर शेवटच्या क्षणापर्यंत गेली तर तो शॉट खूप निर्णायक ठरू शकतो या मॅच मध्ये. नक्कीच, कारण ऐनमुखेच्या क्षणी जो फटक्याच्या शोधात सुपर स्क्वॉड परवडा संघ होता आणि तो ऐनमुखेच्या क्षणी फटका आपल्याला 6 धावांसाठी पाहायला मिळाला. फ्रँकी सज्ज होतो, स्ट्रायकर एंडला मोठा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ चेंडू आमच्या दिशेने येतोय. चौकारासाठी गणला जाताना चेंडू, पंचांचा 4 या धावसंख्येचा इशारा येतोय. चौकारानं गोलंदाजाचं विशाल कावलेचं स्वागत फ्रँकी करतोय. सांघिक धावफलकावर 6 धावा. अशोकजीने मी म्हणेन धावसंख्या कमी आहे आणि या धावसंख्येवर प्रतिस्पर्धी संघाला जोखमीची गोलंदाजी करावी लागेल. ती सुरुवातीच्या काळापासून एका ताकदीनं खेळावं लागेल. दुसऱ्या बाजूने आपल्याकडे चतुराई नटलेला गोलंदाज सज्ज आहे, तो ढेर सारासा अनुभव बाळा सावळ. तर पहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्ले षटक, कंजूशी करणारं षटक टाकावं लागेल. एका बाजूनं इलियसचं कौतुक करा या मैदानावर. एका षटकामध्ये 3 धावा, एका षटकामध्ये 10 धावा, तब्बल 2 षटकात 13 धावा, 2 गडी बाद करतोय. म्हणजे एक चांगलीशी कामगिरी आज मैदानावर. पहिलं षटक ज्याला निर्धाव टाकलं तो गोलंदाज करतोय. मोठा पटका टोल बाबा, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर साधारण चेंडू, निर्धाव चेंडूची गणना होते. जसजसे सागर निर्धाव चेंडू होते तसतसा टाळ्यांचा आवाज सुपर स्कोर परबड संघाच्या कोट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि थोडंसं निराशेचं वातावरण एका बाजूनं यशोदा वॉरियर्स कोलंबिया संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. रिव्हर्सिपचा फटका फसला जातोय. गोपाळ भट्टा स्क्रीनवर येतोय. कारण एका बाजूने सुपर स्क्वॉड परबड संघाचा अशोकजी नाईक असेल की जास्तीत जास्त गडी लवकरात लवकर बाद करावे, प्रेशर द्यावा मैदानामध्ये. पण ताऊ नाईक सारखा अजून तगडा खेळाडू आहे त्यांच्या कोट्यामध्ये. एका बाजूनं नवीन खेळाडू नौका खेळू डाव्या हाताच्या फलंदाजानं 16 चेंडूत 41 धावांची त्यानं बहारदार केली. तो अजूनही येणं बाकी. तो युवा खेळाडू एका बाजूनं. देवली क्रिकेट संघ, श्याम वाकर, चला कॅप्टन बोलवा, लवकर या. या ठिकाणी दाजीने कर्णधार उपस्थित होतोय, उशीर करू नका. संपूर्ण दिवसात 7 सामने होत आहेत. कदाचित तुम्हाला धावांची या ठिकाणी पेनल्टी मिळू शकते. देवली क्रिकेट संघ लवकर या. पुन्हा एकदा सूचना, आजच्या दिवसात 3 षटकानंतरच मैदानात पाणी घेऊन चला. वारंवार पाणी घेऊन जाऊ नका, कारण आज संपूर्ण दिवसात 7 सामने होत आहेत. चला या लवकर कॅप्टन, आम्ही वारंवार आपल्याला सूचना करत आहोत, उशीर करू नका. सामन्याची नाणेफेक करतायत संदेश कुबल, एक जुने खेळाडू ज्यांनी भरपूर त्यावेळी मैदान गाजवले. ते संदेशजी कुबल यांच्या हस्ते नाणेफेक होते. त्याचबरोबर काही बदल असतील तर ते टॉस पूर्वी करा, त्यानंतर मात्र कुठलाही बदल होणार नाही याची नोंद घ्या दोन्ही कॅप्टन. सामनेकडे बोलूया. पहिला गडी माघारी परतला. एका चौकारावर ज्यानं विजयाच्या वाटचालीकडे सुरुवात केली होती तो फ्रँकी माघारी परततोय आणि या मैदान एका युवा खेळाडूनं गाजवलंय. मी म्हणेन तो शिवराम रेडकर, डाव्या हाताचा फलंदाज. 16 चेंडू 41 धावांची जरा बहारदार खेळी केली. डाव्या हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय तो शिवराम रेडकर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो मात्र विशाल कावले. लेस्टिकच्या बाहेरचा चेंडू, थोडंसं दिशाहीन चेंडू, अतिरिक्तच्या स्वरूपात, बोनसच्या स्वरूपात सांघिक धावफलक 1 या धावसंख्येनं पुढे सरकला गेला. 7 धावा या धावफलकावर. येणाऱ्या काळात असं 41 धावांची आवश्यकता आहे. हलक्या हाताने खेळून काढतोय चेंडू.
सन्मान दिला जातोय. जसं निर्धाव चेंडू तसं टाळ्यांचा आवाज जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका ताकदीनं सुपर स्कोर परवडा संघ तर संयमी खेळाचं रूपांतर करावं, तो मात्र यशोदा वॉरियर्स कोलंबिस संघ. आमचे मित्र गोव्यावरून अखिल परब स्कोरर सामना बघतायत. खूप खूप शुभेच्छा. कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रदीप देऊलकर यांचं आगमन. खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत या रणसंग्राम विद्यमान सोहळ्याच्या माध्यमातून. सुरेख फटका, देखने लायक फटका, चेलची संदेश कुशल येतोय. ज्या ठिकाणी रक्षक सापळा रचला होता त्या ठिकाणी मात्र जखडला जातोय. एका बाजूनं शिवराम रेडकर आजच्या दिवशीचा हिरो, आजचा झिरो. ही रणनीती या मैदानावर बॅक टू बॅक दुसऱ्या गडी माघारी परततोय. जल्लोष टाळ्यांचा आवाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि यशोदा वॉरियर्स संघ सुरुवातीच्या काळामध्ये थोडासा या ठिकाणी मात्र केविलवाणी परिस्थितीमध्ये येतोय. डीजे हुकवेक का रिचर्ड साल्डाना. सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. धावचेची संधी. पहिला प्रयत्न त्या ठिकाणी थोडीशी मी म्हणेन कल्पेशची ढिलाई. प्रथमतः वाटलं होतं कल्पेशला आशिष शेडकर साधा साधा सोपा चेंडू या ठिकाणी पाय टाकून अडवतोय की काय. थोडीशी ढिलाई आणि प्रतिस्पर्धा संघाची क्षेत्ररक्षकाची ढिलाई बघून एकेरी धावसंख्येकडे ही पावलं मात्र वळवली गेली. 8 धावा या धावफलकावर एकेरी दुहेरी धावांवर भर देतो यशोदा वॉरियर्स कोलंबिस संघ. 48 या धावसंख्येचा पाठलाग करायचा येणाऱ्या काळात. तर दुसऱ्या प्रयत्नात मात्र सुपर स्क्वॉड परवाडा संघाला प्रतिस्पर्धी संघाला 48 या धावसंख्या असून रोखतोय. नवीन फलंदाज डाव्या हाताचा अचानक गोलंदाजीमध्ये प्रभावशील गोलंदाजी केली तो सर्वेश नाईक. मॅन फ्रॉम निरवड्याचा खेळाडू ज्यानं अक्षरशः निरवडे प्रीमियर लीग गाजवले प्रत्येक मोसमात, तो सर्वेश नाईक सज्ज होतोय. पुन्हा एकदा मुद्दाम निलगतचा मोठा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येतोय कुशल पेडणेकर. चेंडूची परती करतोय. 1 या धावेवर समाधान मानत चेंडूची परती करेपर्यंत एकच धाव आणि या 1 या धाव संख्येनं सांघिक धावफलक. हा धावफलकावर 9 धावा. धावफलकावर 2 चेंडूंचा समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर रिचर्ड साल्डाना स्ट्रायकर एंडला. संघाचा तारणार रिचर्ड साल्डानानं गेल्या वर्षीचं हे मैदान गाजवलंय. उत्कृष्ट फलंदाज ज्याची घेते तो रिचर्ड सज्ज होतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न. स्क्रीनवर गोपाळ भट्टा. विकेट. जल्लोष पाहायला मिळतोय. मी बादल म्हणाय ज्यावेळी व्यवस्थितरित्या बॅटला स्पर्श होतात फटके त्यावेळी टाळ्यांचा आवाज देऊन जातात आणि ज्यावेळी हे फटके फसले जातात त्यावेळी आत्मघातकी फटका संबोधले जातात. लागला तर आबाद नाहीतर बरबाद या फटक्याचं विवरण. वळूया पुन्हा एकदा सुमधुर संगीताकडे डीसेच्या माध्यमातून.
प्रयत्न जोखमीची धावसंख्येकडे वाटचाली नक्की पाहायला मिळते. सांघिक धावफलक धावफलकावर दुहेरी धावसंख्येला 10 धावा या धावफलकावर. म्हणजे आज बादल सुवर्ण संधी प्रेक्षकांसाठी. षटकाराच्या बाहेर जो कॅच घेईल त्याला सन्माननीय नरेश परब यांच्याकडून थंडाची बॉटल 2.25 लिटरची थंडाची बॉटल या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. मोठा फटका टोलबाबा शरीरष्टीवर चेंडू आढळला जातोय. पाळा येतोय चेंडूवर. चेंडूची प्रतिकारेपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पुढे सरकला गेला. 11 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगती पथावर. प्रतिस्पर्धी संघ एका बाजूने एक ताकद तर दुसऱ्या बाजूने थोडेसा या ठिकाणी 2-3 गडी माघारी परतले. संघाचा तारणहार माघारी परतला. अजून संघाचं एक हुकमे एक्का त्याला बादशाह संबोधलं जातं तो येणं बाकी म्हणजे ताऊ नाही अजून येणं बाकी. 11 धावा धावफलकावर. नवक्या खेळाडूंवर जबाबदारी. मैदानामध्ये एका बाजूने सर्वेश नाईक आणि नवीन का फलंदाज रमेश सज्ज होतोय. हलक्या हाताने घेऊन काढतोय. दिशा दिली जाते. नेहाल गाठवा डीप मिड विकेट काढणं स्क्रीनवर येतोय. चेंडूची प्रतिकार पहिल्या प्रयत्नात थोडीशी डिलाय. क्षेत्ररक्षकाची घोडचो प्रतिस्पर्धी संघाची एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळली गेले आणि या 2 धाव्यानं सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र मजल मारतोय. थर्ड अंपायर साठी कॉल येतोय. 1 शॉट साठी बघूया किती धावा या मैदानावर. 2 धावा काढल्या आहेत. बघूया एक 1 शॉट साठी थर्ड अंपायर साठी येतोय. पंच बघता या ठिकाणी येतील. पंचांचा निर्णय येतोय. मैदानामधून एक 1 शॉट म्हणजे एकच धाव ही गणली जाईल आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 12 धावा या धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवर चतुराईने नटलेला गोलंदाज घरच्या मैदानावर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याला ठरवण्यात आलं. बाळा सावळ सज्ज होतोय पुन्हा एकदा. आज बाळाला आपली ताकद लावावी लागेल मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूने संयमी खेळाचं रूपांतर यशोद ऑरियस कोलंबस संघाच्या या नवक्या खेळाडूंवर जबाबदारी. 12 चेंडू 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात यशोद ऑरियस कोलंबस संघ 48 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मैदानामध्ये 2 फलंदाज स्ट्रायकर एंडला सर्वेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय तो रमेश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर मान्यवर कक्षाच्या एंडकडनं बाळासावळ. पहिला चेंडू स्लोअर वन पद्धतीचा चेंडू. झेलची संधी या मैदानावर. पुन्हा एकदा सुरेख झेल. मी म्हणे नाईक सर बादल सर युवा खेळाडूंना लाजवेल असं रनिंग करून ज्यानं झेल टिपलं. वय वर्ष जवळजवळ 50 क्रॉस म्हणजे टायांचा आवाज आशिष शिरोडकर साठी. बोलूया पुन्हा एकदा सुमधीर संगीताकडे. मकरनभाई तोरसकर आपल्याला विनंती आहे आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय मकरनभाई तोरसकर. त्याचप्रमाणे सन्माननीय निलेश उर्फ पापू कदम आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय निलेशजी उर्फ पापू कदम. माघारी परतला सर्वेश नाईक. पहिल्या चेंडूवर बाळासावळच्या आणि रसिक प्रेक्षकांची ज्याच्यावर नजरा तो मैदानामध्ये म्हणजे तो येण्याआधी जी बातचीत चालू होती मैदान आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तो ताऊ नाईक मैदानामध्ये पावलं टाकतोय. मॅच फिनिशर
लेदर क्रिकेट असो सुंदर पद्धतीचं क्रिकेट जो खेळतोय तो ताऊ मैदानामध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूनं या मैदानावरचा हिरो ज्याला संबोधला जातोय तो बाळा सावळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर प्रतिस्पर्धी संघाच्या डाव्या हाताच्या फलंदाजाला माघारी परतल्यानंतर बाळा सावळ पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षेच्या एंडकडनं स्क्रीनवर आज ढेर सारा अनुभव बादाला मैदानामध्ये सुपर स्क्वॉड परबडा संघाच्या बाजूनं आशिष शिरोडकर, गोपाळ भट्टा, सुधीर पालेकर, बाळा सावळ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे एका ताकदीनं लढत आणि त्यांच्याबरोबर 9 खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं बाळा सावळ. शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू जमनी लगतचा फटका कुशल येतो स्क्रीनवर डीप स्कोर लेग कडनं फेक येते. तोपर्यंत एक धावी बहाल केली जाते. बहाल केलेली एक धाव सांघिक धावफलक धावफलकावर मात्र मत्सर मारतोय. 13 धावा धावफलकावर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. उर्वरितच्या अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी. निर्णायक षटक असतील ते म्हणजे तिसरं आणि चौथं षटक आणि ते निर्णायक षटकासाठी बाळा सावळच्या हातामध्ये चेंडू जबाब देतोय. गोपाळ भट्टा या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो. दुसऱ्या बाजूने रिचर्ड साल्टना रिव्हर्सिपचा फटका मारण्यात माघारी परतला आणि सरतेशेवटी जबाबदारी यशोदा वॉरियर्स कोलंबी संघाचे ताऊ शेखवर येऊन पडतंय. हलक्या हातानं घेऊन काढला जातोय. या ठिकाणी पहिल्या प्रयत्नात थोडाशी जलबाजी करण्याचा प्रयत्न होता कारण सुपर स्क्वॉड परबडाला जास्तीत जास्त गडी बाद करायचा आहे आणि वाचायचं आहे मैदानामध्ये. एका बाजूनं यशोदा वॉरियर्स संघाला एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक धावफलकावर 14 धावा 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. एकेरी 2 धावसंख्येवर भर देतोय. सुरुवातीच्या काळात सुरुवातीचा फलंदाज यावर्षी रिचर्ड साल्टनर कुठेतरी मोठे फटके नाही टोलवले आहेत पण संयमी खेळी करायची होती. माघारी परतला. या ठिकाणी स्थिती परिवर्तनाचा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडीशी ढील आहे या ठिकाणी. सुधीर पालेकर नाराज होतोय मैदानामध्ये कारण आज एक ताकद रसिक प्रेक्षकांची मन जिंकायची आहेत. घरचा संघ सुपर स्क्वॉड पोरपडा संघ आणि बऱ्याच लांबवरून या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा यशोदा वॉरियर्स कोलंबी संघ. रणनीती 2 संघांची बस आता बघितली धावफलकावर तर समान पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावर बॅक फुटला जातोय. जमनी लगतचा फटका नेहाल घाटवळ आमच्या स्क्रीनवर येतोय. मान्य कशीनं चेंडू येतोय. एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या धावसंख्येकडे वळली गेले आणि जोखमीची धावसंख्या मात्र सहजासहजी पूर्ण होत. या 2 धावेनं सांघिक धावफलकावर मचल मारतोय. 17 धावा धावफलकावर उद्या एका चेंडूचा अजून एक खेळ बाकी. संयमी खेळ सन्मानजनक क्रिकेट जो बादल संबोधला होता सन्मानजनक क्रिकेट मी म्हणेन ताऊ नाही या ठिकाणी मैदानामध्ये खेळतोय. एकेरी 2 धावसंख्येने भर देतोय. तब्बल 4 गडी माघारी परतलेत आणि या 4 गडी माघारी परतल्यानंतर सरतेशेवटी जबाबदारी यशोदा वॉरियर्स कोलंबी संघाची या ताऊ नाईकवर येऊन टिपते. गती परिवर्तनाचा चेंडू थोडीशी दिशा दिली जाते. मैदानामध्ये एकेरी धावसंख्येनं आपल्याकडे स्ट्राईक घेतोय जबाबदारी घेतोय. 3 षटकांचा 18 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त आणि या 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर 18 धावा धावफलकावर उर्वरितच्या अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी. 18 चेंडू 30 धावा. मॅच मध्ये बादल नक्की मजा येईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी बदल होतोय. 18 चेंडूंचा खेळ बाकी 30 धावांची आवश्यकता. स्वतः मालक या ठिकाणी मात्र काल मात्र देण्यासाठी एका बाजून जल्लोष एका बाजून रड देते. बघूया विजयाचा झेंडा कोण फडकवतोय. आपल्या बाजूनं गोलंदाजी मध्ये बदल कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय. प्रदीपजी देऊलकर यांच्या मायक्रोफोन सुपूर्द करतोय व तमाम रसिकांच्या वतीनं मी योगेश परब आपली काय व्यासट रचा घेतोय. या धावांपासून रोखण्याचा प्रयत्न असेल. धावसंख्या स्थिरावली. 4 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. चौथ्या षटकाची सुरुवात. 18 चेंडू 30 धावांची गरज. फुलटॉस चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव फक्त मिळते. या एकेरी धावेनिशी धावसंख्येत हलकेच बदल. धावसंख्या होते ती 19.
17 चेंडू आणि 29 धावांची गरज. 29 रिक्वायर्ड फ्रॉम 17 डिलिव्हरीज. मंदारजी तुळसकर आपलं सुद्धा स्वागत छत्रपती चषकाच्या निमित्तानं. पुलटा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने कोलवरून क्षेत्ररक्षक येतोय, मिड ऑफ पर्यंत क्षेत्ररक्षण करतोय, तोपर्यंत एक धाव. एकेरी धावेने धावसंख्या होते ती 20. ताऊ नाईक मैदानावर खूप शांतपणे आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करताना कदाचित ही शांतता वादळापूर्वीची आहे की काय. कलंबिस्त संघासाठी एखादं वादळ अपेक्षित असेल ताऊ तुझ्याकडून, आणि दुसऱ्या बाजूने अचूक गोलंदाजी परबोडा संघाकडून. बॅक टू द बॉलर, वेगवान फटका होता ताऊ नाईकचा. आपल्या खांद्याच्या पुरेपूर ताकदीचा वापर करून अतिशय सुंदर फटका. शेवटच्या क्षणी गोलंदाज फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवतोय. चेंडू राहिला निर्धाव. प्रत्येक धाव, प्रत्येक मेडन चेंडू खूप महत्वाचा या सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी. जो संघ जिंकेल त्यासाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडतील आणि हरलेल्या संघासाठी पुढच्या वर्षापर्यंतची मार्ग प्रतीक्षा. फुल टॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, फील्ड करतोय, तोपर्यंत एक धाव अगदी सहज. हा फुल टॉस चेंडू होता. ताऊच्या कदाचित प्री डिटरमाइंड शॉट असावा हा, कारण फुल टॉस चेंडूवर मोठे फटके अपेक्षित होते. सरासरी सुद्धा 14 चेंडूत 27 धावा. प्रत्येक चेंडू मागे किमान 2 धावांची गरज. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. धावसंख्या 21. हा मात्र खूपच सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने जातोय आणि या सामन्यात 2 उत्तुंग षटकारांनिशी आपल्या संघाला ज्याने फायटिंग टोटल उभी करून दिली ते सुधीर पालियेकरच्या हातात जाऊन चेंडू निर्धाव समाप्त होतोय. धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा. 13 चेंडू शिल्लक, अजूनही 27 धावांची गरज. 13 चेंडू आणि 27 धावा, 48 धावांचा पाठलाग आजच्या दिवसातील या पहिल्या सामन्यासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, मोठा फटका, सीमारेषेच्या पलीकडे षटकार. चौथ्या षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि एकूण धावसंख्या 48 धावांचा पाठलाग करताना 27 या धावसंख्येवर. 27, 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. डीजे आजच्या दिवसात 7 सामने आणि यासाठी सर्व खेळाडू आणि पंचांकडून विशेष सहकार्याची अपेक्षा. चौथ्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा, 12 चेंडू आणि 21 धावांची गरज असताना बॉलिंग मार्कवर टर्मिनेटर लगान बाळा सावळ. ताऊसाठी खूप सुंदर चेंडू, पुढे सरसावत ड्राईव्ह करतो लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षण खूप सुंदर होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण. संधी होती रमेश राहुलला माघारी पाठवण्याची, धावचित करण्याची होती संधी. शेवटच्या क्षणी बाळाच्या हातातून चेंडू निसटतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या होत आहे ती 29. 11 चेंडू आणि 19 धावा. 11 चेंडू आणि 19 धावा. पुन्हा एकदा ताऊ स्ट्रायकर यांच्या दिशेने. एकेरी दुहेरी धावाने धावफलक हलता ठेवावा, खराब चेंडूवर मोठे प्रहार करावेत, ही रणनीती ताऊ आणि रमेशची. एक सुंदर षटकार रमेश राहुल कडून आपण पाहिला मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर. चेंडू राहिला निर्धाव. अतिशय सुंदर चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू होता. पूल करण्याचा होता प्रयत्न ताऊ नाईकचा. हलकेच अपील झालं होतं. पंचांकडून बादचं अपील फेटाळलं जात आहे. चेंडू मात्र निर्धाव आणि धावसंख्या स्थिरावलेली 29 धावा. 29 फॉर 4. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज. कलंबिस्त संघाला सामना जिंकण्यासाठी, सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. दुसऱ्या बाजूने बाळा सावळ. अनेक पराक्रम ज्या गोलंदाजाच्या नावावर आहेत, असा बाळा बॉलिंग मार्कवर लॉंग ऑनच्या दिशेने प्रवास. मोठा बघता बघता चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे षटकार.
कडून पूर्णपणे चुकीचा चेंडू, ओरपीच चेंडू आणि हे आमंत्रण होतं ताऊ नाईकसाठी. हा बैल मुझे मार या हिंदी म्हणीची आठवण करून देणारा हा फटका होता. खोलवा टप्प्याचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने आशिष शिरोडकर सरांच्या डोक्यावरून अगदी सहज लिहिलं या षटकार. 9 चेंडू 13 धावा. हलकेच स्टिअर करतोय तडम्यांच्या दिशेने. सुधीर पालियेकर येतोय, फील्ड करतोय, गोपाळ भटाकडे चेंडू सुपूर्द करतोय एकेरी धावेसाठी. धावसंख्या होते ती 36. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. 8 चेंडू आणि 12 धावा. आपल्या मिस्ट्री गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामने बाळाने आतापर्यंत संघाला जिंकून दिलेत. आज बाळाकडून त्या चमत्काराची अपेक्षा होती, पण त्या चमत्काराच्या अपेक्षेच्या दरम्यान ताऊ नाईकचा मात्र एक सुंदर षटकार लॉंग ऑनच्या डोक्यावरून. 8 चेंडू आणि 12 धावांची अजून गरज. रमेशसाठी मोठा फटका मारण्यासाठी निमंत्रण दिलेला हा चेंडू गोपाळ भटाच्या सेफ हँड्स मध्ये येऊन चेंडू विसावतोय. एक सुंदर षटकार ज्या रमेशच्या बॅटमधून आपण बाहेर बघितला होता, तोच रमेश पुन्हा एक मोठा फटका घेण्याच्या नादात तंबूत परततोय बाळा सावळच्या गोलंदाजीवर. धावसंख्या स्थिरावली 36 धावा आणि उरलेल्या 7 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. 7 पाचव्या षटकातील शेवटचा एक मात्र चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिरावली 36 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 7 चेंडू शिल्लक, 12 धावांची गरज. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी आदि आर्यन देवली संघ आपण क्षेत्ररक्षण सजवावं आणि बांदेश्वर बांधा संघ आपली सलामीची जोडी आपण मैदानात पाठवावी. यानंतर होणारा लगेचच दुसरा सामना. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना हलकेच स्टिअर करतोय. पुन्हा एकदा सीमारेषेवरून कव्हर क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत 1 धाव आणि या एकेरी धावीनिशी 4थ्या षटकाचा खेळ होतोय, 5व्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या स्थिरावली 37 धावा, 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. आजच्या दिवसातील हा पहिला सामना जिंकण्यासाठी 48 धावांचं लक्ष्य यशोदा वॉरियर्स कलंबिस्त संघासमोर. आणि याचा पाठलाग करताना पहिल्या 5 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा, 11 रिक्वायर्ड फ्रॉम 6 डिलिव्हरीज. पंचांना पुन्हा एकदा विनंती आहे, मैदानावरच्या चर्चा थोड्याशा आपण कमी करून सामन्याकडे लक्ष देऊया. अजूनही 6 पूर्ण सामने, एक मेगा फिनाले अजून बाकी. सहकार्य करा सर्वच खेळाडू, संघमालक आणि पंचांना ही आमची विनंती असेल. स्ट्रायकरांच्या दिशेने ताऊ नाईक 6 चेंडू आणि 11 धावा. नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने योगेश गावडे. माणगाव खोऱ्यातील हा गुणमान खेळाडू नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने येताना दिसतोय. क्रिकेट बरोबरच व्हॉलीबॉल, फुटबॉल आणि शूटिंग बॉल अशा अनेक खेळात माहीर असणारा हा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने. 6 चेंडू आणि 11 धावा. बॉलिंग मार्कवर ओमकार शिंदे, युवा गोलंदाज बॉलिंग मार्कवर महत्वाचं षटक घेऊन, महत्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन. सहा चेंडू आणि 11 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू. ओमकार शिंदे बॉलिंग मार्कवर ताऊ नाईक साठी. आवाज येतोय आणि चेंडू विसावतोय गोपाळ भटाच्या सेफ हँड्स मध्ये. ज्या विकेटची प्रतीक्षा होती सुपर स्कॉट परबोडा संघाला, ती महत्वाची विकेट या ठिकाणी बहाल होते आणि धावसंख्या स्थिरावते ती 37 धावा. इंडियाच्या वतीने अतिशय सुंदर टी शर्ट समालोचकांच्या खांद्यावर, पंचांच्या खांद्यावर ही टी शर्ट दिसतात आणि प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी हे टी शर्ट दिसतंय. हे टी शर्ट ज्यांनी प्रायोजित केलंय एक्स ब्रँड मळगाव शॉपीचे मालक आमचे जवळचे मित्र समीर मळगावकर यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करूया. आणि समीरजी आपल्याला विनंती आहे आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न होऊ. म्हणेन की बोल तू बादल, बोलतो बादल. मी अजूनही म्हणेन या मॅच मध्ये जो मकरंद शेवटच्या बॉलला जो षटकार मारला तो शॉट
या मॅच मध्ये नक्की सतावतोय प्रतिस्पर्धी संघाला. बरोबर, कालच्या सामन्यात पण एक चौकार जो शेवटच्या क्षणी काही अंदाज असतात कॉमेंट्री बॉक्स मधून. प्रदीप म्हणजे आपल्या मालवणी भाषेत बादल म्हणतो तसा कावळा बसायला आणि पांदी मोडायला. पण मी म्हणेन या मॅच मध्ये जो लास्ट बॉलला षटकार लागला सुधीर पालेकरच्या बॅट मधून यश, तो शॉट या मॅच मध्ये नक्की प्रतिस्पर्धी संघाला नक्की सतावतोय. ताऊची विकेट, प्राइज विकेट ज्याला म्हटली जातं. ऐन मोक्याच्या क्षणी एका बाजूने ज्याने खिंड लढवली तो ताऊ पहिल्या चेंडूवर बाद होतोय. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना शंकर परब स्ट्रायकरांच्या दिशेने. पुन्हा एकदा फटका मोठा मिडॉनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आशिष शिरोडकरांना चकवून चेंडू जातोय. बॅकअप मात्र खूपच सुंदर. मात्र कौतुक करावं लागेल आशिष सरांचं. अतिशय सुंदर प्रयत्न. शेवटच्या क्षणी चेंडू थोडीशी हुलकावणी देतोय आणि या चेंडूवर एकूण 3 धावा पाहायला मिळत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अर्थात कौतुक करावं लागेल आशिष शिरोडकर सरांचं. अतिशय सुंदर प्रयत्न आशिष सरांचा. लॉंग ऑन वरून मिड ऑन पर्यंत चेंडूचा प्रवास होता आणि या चेंडूच्या मागे घारीसारखी तीक्ष्ण नजर घेऊन आशिष शिरोडकर सरांचा हा प्रयत्न. तीन धावा या चेंडूवर. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक, 8 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर ओमकार शिंदे, स्ट्रायकरांच्या दिशेने योगेश गावडे. ज्या योगेशच्या खांद्यावर मोठी जबाबदारी. आपल्या चतुरस्र फलंदाजीच्या जोरावर अनेक सामने ज्यांनी जिंकून दिलेत. माणगाव खोऱ्याचा हा हिरो समजला जातो. अनेक खेळामध्ये माहीर असणारा हा खेळाडू स्ट्रायकरांच्या दिशेने. 4 चेंडू आणि 8 धावा. धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा. ओमकार बॉलिंग मार्कवर. फटका तर मोठा. चेंडू हवेत. मिडॉन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. एक मोठा फटका खेळण्याच्या नादात योगेश गावडे बाद होतोय. 7वा धक्का बसतोय 40 या धावसंख्येवर. हे क्रिकेट आहे मित्रांनो. मी युवा खेळाडूंसाठी नक्की म्हणेन की या गोष्टी मैदानात तुम्ही बारकाईने बघा. दर्शन बांदेकरने जी खिलाडू वृत्ती दाखवली ती पण नक्की लक्षात ठेवा. हे मोठं या ठिकाणी तुमच्यासाठी या सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचं यश आहे. अगदी बरोबर नाईक सर. गोपाळ बटा म्हणूनच त्याला कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग असं म्हटलं जातं. आणि काही रणनीती, काही कर्णधारांकडून वापर केलेला आपण पाहतो. याबद्दल आपण नक्कीच बोलूया. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. 40 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. ओमकार बॉलिंग मार्कवर. शंकर स्ट्रायकरांच्या दिशेने. खूपच सुंदर चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. अतिशय सुंदर चेंडू ओमकार शिंदेचा. चेंडू राहिला निर्धाव. 2 चेंडू 8 धावांची गरज. काल अशोक सर आपण पाहिलं होतं दाजी नाईकच्या हातातून सामना निष्ठच चाललेला आणि दाजीने त्या क्षणी यष्टिरक्षण बदललं आणि त्याला साई नाईकला तिथे ठेवलं. आज आपण पाहिलं सामना निसटतोय की काय असं वाटत असताना सुधीर पालेकरने यष्टिरक्षण सोडलं. गोपाळ भटाला यष्टिरक्षणासाठी उभं केलं आणि त्यानंतर सामना इकडून तिकडे थोडासा हल्ल्यासारखा. 2 चेंडू 8 धावांची गरज. ओमकार शिंदे बॉलिंग मार्कवर. शंकर परब स्ट्रायकरांच्या दिशेने. 2 चेंडू 8 धावांची गरज. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. खोलव्या टप्प्याचा चेंडू. फलंदाज धावबाद. करतात. एक संजय नागवेकर आणि दुसऱ्या बाजूने किरण खतकर. हे दोघेही ज्यावेळी यष्टिरक्षक असतात
अतिशय मैदानात त्यांच्या क्षेत्ररक्षण लावण्याच्या, बॉलिंग बदलण्याच्या, म्हणजे प्रत्येक गोष्टीवर किरण खतकर आणि संजय नागवेकर या दोन खेळाडूंचा आवर्जून प्रदीप उल्लेख करावा लागेल. परंतु मॅच शेवटच्या अगदी बॉलला आली. स्पर्धेदरम्यान आज संध्याकाळी धूमधडाक्यात ज्यांचा वाढदिवस साजरा होणार आहे, मयू मोचेमाडकर यांचं आगमन होत आहे. टाळ्यांचा गजर करूया मयू मोचेमाडकर साठी. खूप खूप शुभेच्छा कॉमेंट्री बॉक्स मधून. मयू मनपूर्वक शुभेच्छा. बादल शेवटचा चेंडू 8 धावांची गरज. खरोखर मकरन जो षटकार यश बसला लास्ट बॉलला, बादल तो षटकार मात्र या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट. अगदी बरोबर. शेवटचा सुधीर पालियेकरचा नॉक बाकी राहिला. एक चेंडू 8 धावांची गरज. ऐन दबावाच्या क्षणी आता मात्र शुभम ओमकार शिंदे बॉलिंग मार्कवर. अतिरिक्त चेंडू फक्त सामन्याचा निकाल बदलवू शकतो. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केलेला ओमकार शिंदे बॉलिंग मार्कवर. एक चेंडू आणि 8 धावांची गरज. शेवटचा चेंडू, लाख मोलाचा हा चेंडू. दबाव दबाव पाहायला मिळतोय. खराब चेंडू आखूड टप्प्याचा. पंचांचा इशारा येतोय तो स्क्वेअर चेंडूचा. एक चेंडू आणि 7 धावांची गरज. एक चेंडू आणि 7 धावा स्ट्रायकरांच्या दिशेने. जर षटकार बसला तर सामना टाय होईल. सिद्धेश केदार स्ट्रायकर यांच्या दिशेने. एक चेंडू 7 धावा विजयासाठी, टाय करण्यासाठी 6 धावांची गरज आणि सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. ओमकार बॉलिंग मार्कवर. एक चेंडू 7 धावांची गरज. पुन्हा एकदा लाख मोलाचा चेंडू. फटका मोठा कव्हरच्या दिशेने. फक्त मिळतील ते 4 धावा आणि या सुंदर रोमांचक सामन्यात शेवटच्या क्षणी सुपर स्क्वॉड परबवाडा संघ विजयश्री संपादन करतोय आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करतो. वैभव जाधव सारखा एक अष्टपैलू खेळाडू, एक दर्जेदार गोलंदाज आणि त्याच परिसरातील आसगावचा हा खेळाडू ओमकार शिंदे. खरोखर या युवा खेळाडूचं कौतुक करावं लागेल. कारण विस्फोटक फलंदाज ताऊ नाईक जो 2 चेंडू ज्याने सामना संपवला असता, परंतु त्या फलंदाजाला त्यानं बाद केलं. खरोखर अंतिम सामन्यात अतिशय बहारदार गोलंदाजी करताना 2 षटकात 3 गडी ज्याने गारद केले. सामनावीरासाठी फोर्स इंडियाच्या वतीने एक आकर्षक टी शर्टचा मानकरी ठरतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया वन अँड ओनली ओमकार शिंदे, मॅन ऑफ द मॅच. परंतु थोडस एक मनोगत या स्पर्धेविषयी जाणून घेऊया. हरकत नाही काही बोलत नाही ते. परंतु पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप चांगलं क्रिकेट. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 16 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर या कालावधीत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय
ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी 30 वर्षावरील सर्व व्यक्तींची उच्च रक्तदाब व मधुमेह तसेच कॅन्सरमधील प्रमुख 3 कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर सर्व आजाराची प्राथमिक तपासणी जिल्हा आरोग्य विभाग सिंधुदुर्ग आणि जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत 30 वर्षावरील सर्व व्यक्तींना हे आव्हान आहे, आपल्या नजीकच्या शासकीय संस्थेमध्ये जाऊन आपली तपासणी करून घ्यावी. धन्यवाद. खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी वीर स्पोर्ट्सचे मालक सन्माननीय संतोषजी नाईक यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आमचे या स्पर्धेदरम्यानचे स्कोरर मंदार तुळसकर, तुमचं पण मनपूर्वक स्वागत. चला पुन्हा एकदा सूचना, फलंदाज चला लवकर, तुमच्यासाठी 30 मिनिटं असतील. त्याचबरोबर पुन्हा एकदा दोन्ही कॅप्टन नोंद घ्या. 3 षटकानंतरच फक्त मैदानात पाणी घेऊन चला. 3 षटकानंतर चला. चला सलामीची जोडी लवकर.